आपण अनेकदा नोकरीच्या जाहिराती बघतो, बरोबर? पात्रता, पगार, जबाबदाऱ्या. पण काही जाहिराती ना, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या बदलाची गोष्ट सांगत असतात. आज आपण अशाच एका संधीबद्दल बोलणार आहोत, जी खरंतर ग्रामीण भारताचं भविष्य घडवण्यासाठीचं एक आमंत्रण आहे. ही बघा, ही आहे ती जाहिरात ॲक्शन फॉर रूरल टेक्नॉलॉजीतर्फे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर पदासाठी. पण थांबा, इथे फक्त पदाचं नाव महत्त्वाचं नाहीये. खरा मुद्दा आहे तो यामागचा उद्देश. ही केवळ एक नोकरी नाहीये, तर एका मोठ्या मिशनचा भाग होण्याची ही एक संधी आहे. तर या प्रकल्पाचा नेमका उद्देश काय आहे याचं उत्तर आपल्याला या जाहिरातीच्या शीर्षकातच मिळतं. वॉटर सिक्युरिटी आणि क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. म्हणजे बघा, दोन मोठ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे पाण्याची सुरक्षा आणि दुसरं म्हणजे हवामानातील बदलांना तोंड देऊ शकणारी शेती. आणि हे आव्हान अजिबात सोपं नाही. साहजिकच प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोण पुढे येत आहे. चला, या उपक्रमामागे जी संस्था आहे, जी या बदलाची सूत्रधार आहे, तिची ओळख करून घेऊया. तर ही संस्था आहे ॲक्शन फॉर रूरल टेक्नॉलॉजी, म्हणजेच ART. नावावरूनच कळतंय की ही संस्था ग्रामीण भागात टेक्नॉलॉजीच्या मदतीने लोकांचं आयुष्य सुधारण्यासाठी आणि त्यांना एक शाश्वत रोजगार मिळवून देण्यासाठी काम करते. चला तर मग आता ARTच्या या मिशनबद्दल जरा खोलात जाऊन जाणून घेऊया. नेमकं काय करायचं आहे आणि कसं हे समजून घेऊया. या प्रकल्पाचं जे मोठं नाव आहे ना, ते खरं तर 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. पहिलं, पाण्याची सुरक्षा पक्की करणे. दुसरं, हवामानानुसार शेतीला अधिक मजबूत बनवणे. आणि तिसरं, या सगळ्यामधून मिळणारी उपजीविका टिकवून ठेवणे. हे 3 टप्पे मिळून एक चांगलं भविष्य घडवू शकतात. अच्छा, तर हा बदल नक्की कुठे घडणार आहे? तर हे काम होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथल्या झरी ब्लॉकमध्ये. आणि हा काही छोटा मोठा प्रोजेक्ट नाहीये. हा तब्बल 3 वर्षांचा एक दूरदृष्टीचा प्रकल्प आहे, जो फेब्रुवारी 2026 पासून जानेवारी 2029 पर्यंत चालेल. आता बघा, एवढं मोठं आणि महत्त्वाचं मिशन यशस्वी करायचं म्हणजे त्यासाठी एक तगडा लीडर पाहिजे, बरोबर? पाहूया, ह्या भूमिकेसाठी नक्की कोणत्या प्रकारच्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय. सगळ्यात आधी व्यावसायिक अनुभवाबद्दल बोलूया. कारण अशा कामासाठी कागदावरच्या ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर काम केल्याचा अनुभव खूपच महत्त्वाचा असतो. इथे कमीत कमी 5 ते 7 वर्षांचा अनुभव हवा आहे. आणि तोही पाणलोट व्यवस्थापन, शेती किंवा ग्रामीण विकास यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये. म्हणजे नुसते पुस्तकी विद्या नाही, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव हवा. आता अनुभवासोबतच शिक्षण काय हवंय तेही पाहूया, कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर उमेदवाराकडे कृषी, ग्रामीण विकास किंवा अशाच कुठल्या तरी संबंधित विषयातली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. कारण हाच तर त्या कामाचा एक भक्कम पाया ठरणार आहे. बरं, मग ह्या पदावर निवड झाल्यावर नक्की काम काय करायचं आहे? नियोजनापासून रिपोर्टिंगपर्यंत नक्की कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, चला बघूया. थोडक्यात सांगायचं तर प्रोजेक्टचं पूर्ण कोऑर्डिनेशन करायचं आहे. यात प्लॅनिंग आलं, फील्डवर जाऊन सुपरविजन करणं आलं, कामावर लक्ष ठेवणं आणि शेवटी त्याचा रिपोर्ट बनवणं. म्हणजे A to Z सगळं बघायचं आहे. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावर. एवढं सगळं काम करायचंय, तर त्या बदल्यात काय संधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कसा करायचा? एवढी मोठी जबाबदारी, मग ह्या भूमिकेसाठी मोबदला काय असेल? मनात प्रश्न आलाच असेल नाही का? चला पाहूया. जाहिरातीनुसार या पदासाठी दरमहा 40,000 रुपये एकत्रित पगार दिला जाईल. हे वेतन या कामाचं महत्त्व आणि त्यासोबत येणारी जबाबदारी दाखवतं. आणि हो, जे कोणी यासाठी उत्सुक आणि पात्र आहेत, त्यांनी आपला CV info@artsanstha.org या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. एकदम सरळ आणि सोपं. तर शेवटी एकच प्रश्न उरतो, ही फक्त एक 40,000ची नोकरी आहे की ग्रामीण भारतात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्याची एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?